भयकथा भूतकाळ. रात्रीचे 12 वाजले होते. पावसाचा आवाज आणि जुन्या घरातली ती घड्याळाची टकटक. अमोल अनेक वर्षांनंतर आपल्या गावच्या वाड्यात परत आला होता. तो वाडा ज्याला गावकरी शापित म्हणत. कारण 20 वर्षांपूर्वी याच वाड्यात अमोलचा लहान भाऊ राहुल अचानक गायब झाला होता. सगळ्यांनी म्हटलं, भूतकाळ विसर, पुढे जा. पण आज त्या खोलीचा दरवाजा आपोआप उघडला. कपाटात धुळीने माखलेलं एक जुने वही सापडली. पहिल्या पानावर लिहिलं होतं, भाऊ, तू मला इथे बंद केलंस. अमोलच्या अंगावर काटा उभा राहिला. तेवढ्यात मागून हलकासा आवाज, अमोल. तो वळला. समोर राहुल उभा होता. डोळे पोकळ, चेहरा कुजलेला आणि आवाज थरथरणारा. राहुल कुजबुजला, त्या दिवशी तू मला खोलीत कोंडलंस आणि दरवाजा कधीच उघडला नाहीस. अमोल आठवायला लागला. हो, भांडणात त्याने दार लावलं होतं. पण त्यानंतर तो कधी परत आला नव्हता. घड्याळ जोरात वाजलं. टिक टिक टिक. राहुल पुढे आला. भूतकाळ कधी मरत नाही, अमोल. तो फक्त वाट बघतो. अचानक दिवे गेले आणि दुसऱ्या सकाळी वाड्यात एक नवं नाव जोडलेलं होतं. आज अमोल बेपत्ता झाला. शेवटची ओळ. भूतकाळ विसरला नाही, तर तो परत येतो.